press the bell icon on the YouTube app and never miss another update. जे क्योतो कराराचं झालं आजच्या तारखेला तरी लक्षणं पुन्हा तेच बहुधा पॅरिस कराराचं होण्याची लक्षणं समोर येताना दिसत आहेत. ते म्हणजे 97 साली क्योतो करार झाला तेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता बिल क्लिंटन, त्याचा पक्ष डेमोक्रॅटिक. सर्वसाधारणपणे डेमोक्रॅटिक पक्ष जागतिक तापमान वाढ ही एक समस्या आणि तिच्यावरची काय उत्तरं पाहिजेत हिच्या बाजूचा आहे. पण अमेरिकेच्या घटनात्मक पद्धतीने म्हणजे त्यांच्या दोन सभागृहांच्या मध्ये आंतरराष्ट्रीय करार यावे लागतात आणि त्याला दोन्ही सभागृहांची मान्यता लागते. तेवढं होईपर्यंत क्लिंटनचा पण पराभव झाला, त्याच्या जागी जॉर्ज बुश रिपब्लिकन पक्षाचा आला. जॉर्ज बुशची पण हीच भूमिका होती की हे तापमान वाढ वगैरे बकवासच आहे. म्हणजे जरा कुठे टू लिटल टू लेट, अगदी थोडं आणि बहुधा उशीरच झालाय तरी सुद्धा पुन्हा त्याच्यात हे जागतिक पातळीचा बदल म्हणजे आता होणाऱ्या ह्या पॅरिस कराराची वाटचाल तो 2020 पासून लागू होणार. त्यावेळेला मग हा जागतिक पातळीला ग्रीन क्लायमेट फंड नावाचा चालू होणार. त्याला विकसित देश दरवर्षाला $100 बिलियन देणार पर्यावरणाच्या समस्येशी मुकाबला करायला, इतर देशांना मदत करायला. तर त्याच्यात अमेरिकेचा वाटा काय असणार का नसणार? तर लक्षणं तरी हे की आता हे डोनाल्ड ट्रम्प 2020 पर्यंत तर आहे अध्यक्ष आणि 2020 मध्ये हे चालू होणार. प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे की आता नेमकी वाटचाल काय होणार. आणि खरंच प्रश्न पडेल की माणसाचं काय होणार बाबा आता. पण एक तर मी पण जन्मजात आणि नुसतं रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत नाही, जेनेटिक कोड किंवा त्याच्याही आणखी काही सूक्ष्म असेल तर तिथपर्यंत मी ऑप्टिमिस्ट, आशावादी आहे. मी क्रॉनिक ऑप्टिमिस्ट आहे, दुरुस्त न होणारा ऑप्टिमिस्ट आहे. आणि माणूस यावर काहीतरी करून मात करेल. कारण माणसाची इंजिन्युइटी, माणसाची जी समस्येवर उत्तर शोधण्याची क्षमता आणि या सगळ्यांच्यामधनं कदाचित विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे असेल काहीतरी नवच शोधेल, नवी डायमेन्शनच लक्षात येईल, गेम चेंजर किंवा जिला नाव आहे डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी, की एकदम खाटकन एकदम सगळं बदलूनच जाईल, एकदम असंच काहीतरी वेगळं समोर येईल. माणूस हार न मानणारा प्राणी आहे. असलेल्या समोरच्या समस्यांच्यामधनं आपण उत्तर शोधू हे म्हणणार आहे. तेव्हा मला याची खात्री आहे की समस्येचा अभ्यास, तिचे वैज्ञानिक अंगासहित राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व समजावून घेऊन आव्हान किती भयंकर आहे, छातीवर ओझं येणारं, पण आपण त्याला पुरून उरू, याला पण विज्ञाननिष्ठ आधार आहेत. हॉलिवूडनीच काढलेला एक उत्तम चित्रपट डे आफ्टर टुमॉरो, जमेल त्यांना मी वेळात वेळ काढून जरूर पहा हे सुचवतोय. या जागतिक तापमान वाढ त्यामुळे कोसळणारा पर्यावरणाचा समतोल तसं खरंच चित्र झाल्यास नेमकं जगाचं काय होईल याचं विज्ञाननिष्ठ चित्रण मांडणारा हा चित्रपट आहे. 100% विज्ञानावर आधारित आहे. तो सायन्स फिक्शन पण नाही आहे, तो फिक्शन नाहीच आहे, सायंटिफिक आहे. आणि खरंच तो ही मांडणी करतो की आता ढासळला त्याचे जगावर होणारे परिणाम. तेव्हा एक नवं हिमयुग येईल. उत्तर गोलार्धामध्ये तर सर्वत्र बर्फच आणि माणसाला आता झगडावं लागणार संस्कृतीचं पुनरुज्जीवन आणि पुनरुत्थान करायला. तर सगळा चित्रपटच उत्तम आहे, पण मला त्या चित्रपटामधला एक क्षण विलक्षण आकर्षक आणि असं तो सगळा चित्रपट उत्तम पण त्याच्यातला हा क्षण असा रुतून बसतो. चित्रपटाची मुख्य भूमिका करणारा म्हणजे प्रोटॅगोनिस्ट तो शास्त्रज्ञ आहे. तो वॉशिंग्टन DC मध्ये राज्यकर्त्यांच्या कानी कपाळी ओरडून समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की बाबा लवकर दे, तर काय जागे झालेले नाहीत, उलट त्याच्या वाट्याला तुच्छताच येते. आणि आता सटकन गल्फ स्ट्रीम बदलला, त्यांनी उत्तर गोलार्धाचा तापमानाचा समतोल ढासळला आणि एक नवं हिमयुग निर्माण होत आहे. त्याचा मुलगा न्यूयॉर्कमध्ये आणि तो आता अडचणीत सापडलाय आणि हिमयुग तिथं पोचलंय. तर याला निघायचं आहे. आता सांगून झालं राष्ट्राध्यक्ष उपराष्ट्राध्यक्षाला, मला माझ्या मुलाला वाचवायचं आहे म्हणून तो निघाला.
त्याचे अन्य काही शास्त्रज्ञ सहकारी की जे आर्क्टिक अंटार्क्टिकवरच्या सर्व संशोधनामध्ये त्याच्याबरोबर आहेत, ते म्हणतात तुला एकट्याला जाऊ नाही देणार, आजपर्यंत आम्ही तुझी साथ निभावली, आत्तासुद्धा येणार आहोत. म्हणून ते वॉशिंग्टन DC वरून न्यूयॉर्ककडे निघालेत. आणि वाटे सगळीकडे गच्च बर्फ सगळीकडे. ह्यांना आर्क्टिक अंटार्क्टिकवर राहायची सवय आणि त्यामुळे त्यांच्यापाशी सगळी साधनसामुग्री आहे. तर मध्ये कुठेतरी मुक्कामाला त्याच्या एका छोट्या पिवळ्या तंबूमध्ये राहतायत आणि बोलणं त्यांचं आपसात चालू आहे. तर त्याचा एक शास्त्रज्ञ सहकारी दुसरा विचारतो की आपण ह्यातनं तरुण जाऊ असं तुला वाटतं का? डू यू थिंक वी विल सर्व्हाइव्ह दिस? आणि त्यांनी दिलेलं उत्तर फार अप्रतिम आहे. तो सांगतो, ह्युमॅनिटी हॅज सर्व्हाइव्ड 4 प्रिव्हियस आईस एजेस. I don't see any reason why we can't survive this one as long as we learn the right kind of lessons. पूर्वीच्या 4 हिमयुगांच्या मधनं मनुष्य जात जगलेली आहे की ज्या वेळेला आपले पूर्वज गुहेत राहत होते, दुसरी वस्त्र नव्हती म्हणून वल्कलं नेसून राहत होते आणि विज्ञानाची तर काहीच प्रगती नव्हती. तरी माणूस जर जगला तर या हिमयुगातनं सुद्धा आपण का नाही जगू शकणार ह्याचं मला काही कारण नाही. इफ वी लर्न द राईट काइंड ऑफ लेसन्स, योग्य धडे जर आपण ह्याच्यामधनं शिकलो, ते योग्य धडे शिकायला उशीर कधीच झालेला नसतो. 2016 पुन्हा एकदा मानवाच्या ज्ञात इतिहासातलं हॉटेस्ट इयर, सर्वात गरम, रेकॉर्डवर असलेलं सर्वात. तुमच्याशी गेल्या वर्षी बोलताना मला सांगावं लागलं होतं 2015. आता 2016 संपलं, पुन्हा एकदा रेकॉर्ड दाखवून देतं की एकूण जगाचा विचार करता 2016 हॉटेस्ट. अंताची सुरुवात झाल्याचं केव्हा मानायचं याचे काही निकष आणि निदर्शक शास्त्रज्ञांनी मांडले. त्यातला उदाहरणार्थ एक की ज्या वेळेला अशी जर आली उन्हाळ्याच्या दिवसात, समर टाईम, अशी वेळ आली की आर्क्टिक महासागरामध्ये बर्फ नाही, तर समजून चालायचं की बिगिनिंग ऑफ द एंड, अंताची सुरुवात झालेली आहे. 2013च्या उन्हाळ्यामध्ये आर्क्टिक महासागरात एक वेळ अशी होती की बर्फ नाही आणि नॉर्मल नावा पण अशा इकडून तिकडे जाऊ शकतील. संपलेल्या उन्हाळ्याचं पण तेच चित्र होतं, आर्क्टिक महासागरात बर्फ नाही. अंताचा आरंभ झाल्याचं दुसरा निकष शास्त्रज्ञांनी सांगितला होता की अंटार्क्टिकावर खाली भूखंड आहे आणि त्याच्यावर हजारो वर्ष बर्फ साठत गेलाय. त्याला परमाफ्रॉस्ट असं नाव आहे, परमनंट फ्रॉस्ट. ते बर्फाचे स्तर असे दबले जातात, तिच्यामध्ये मिथेन पण दबलं जातं आणि असे थरच्या थर जमा होतात. आणि माणसाने केलेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो थर नेमका किती जुना आहे सांगता येतं. त्या खाली भूखंड असल्यामुळे अंटार्क्टिकाच्या भोवतीच्या महासागरामध्ये हजारो किलोमीटर दूरवरपर्यंत आईस शेल्फ चिकटले गेलेले आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की अंटार्क्टिकाच्या भूखंडापासून आईस शेल्फ तुटेल आणि सूपमध्ये जसे ब्रेडचे तुकडे तरंगतात तसे हे आईस शेल्फ स्वतंत्रपणे महासागरामध्ये तरंगतील. समजून चालायचा अंताचा शेवट झालाय. तुमच्याशी गेल्या वर्षी बोलताना अंटार्क्टिकाच्या पासचा एक असा आईस शेल्फ तुटून तरंगत होता. संपलेल्या ह्या मधल्या वर्षात आणखी एक तुटला आणि तो पण तरंगतोय. आफ्रिकेमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ चालू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ चालू आहे. जगाचं गव्हाचं कोठार मानला जाणारा युक्रेन मध्ये दुष्काळ आणि त्याचा गव्हाच्या पिकावर परिणाम आहे. अमेरिकेच्या 26 राज्यांमध्ये अमेरिकेचं मुख्य पीक कॉर्न, मका फेल गेलंय आणि त्या राज्याच्या राज्यपालांनी राज्यांतर्गत आणीबाणी जाहीर केली आहे. सगळी अमेरिकाच विकसित देश, पण त्या विकसितातला जास्त विकसित असलेला कॅलिफोर्निया हा प्रदेश, त्याला गेली 4 वर्ष पाण्याचा दुष्काळ आहे. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी कॅलिफोर्नियात पाण्याची आणीबाणी जाहीर केली आहे. कॅलिफोर्नियात पाण्याचं रेशनिंग होतं. मग शास्त्रज्ञ सांगतात की भूगर्भातले पाण्याचे साठे जर आटत चालले तर त्याचा टेक्टॉनिक प्लेटच्या हालचालीवर पण परिणाम होतो आणि सगळा कॅलिफोर्नियाच मुळे जिओलॉजिकल फॉल्ट लाईनवर बसलेला आहे.
कधी पण होऊ शकतो भूकंप. पण भूगर्भातलं पाणी जर आटत गेलं तर जी प्लेट्सची हालचाल होणार त्यांनी भूकंपांच्या शक्यता सुद्धा वाढत जातात. म्हणजे जाणाऱ्या दिवसागणित हे संकटांचं प्रमाण अधिकच वाढत चाललंय. त्याला आणखी एका अर्थाने दुष्काळात 13वा महिना म्हणजे हे कुठे जरा तरी मानवतेला पटतंय त्यावेळपर्यंत अचानक मध्ये अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज IPCC च्या विश्वासार्हते पुढेच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्याचा फायदा घेऊन जागतिक तापमान वाढीचे जे विरोधक आहेत त्यांनी तेवढंच उचलून धरून सांगणं चालू केलं की बघा हे सगळं खोटंच आहे. IPCCच्या ज्या अहवालांनी मांडलं की जागतिक तापमान वाढ अँथ्रोपोजेनिक म्हणजे मानव निर्मित कारणांमुळेच आहे. त्याच्यात त्यांनी तऱ्हातऱ्हांचे वैज्ञानिक निकष, वैज्ञानिक फाइंडिंग, संशोधन मांडून एक 2-3 बाबी सांगितल्या होत्या. त्यातलं एक होतं की उदाहरणार्थ सगळ्या जगाच्या पर्यावरणाचा समतोल जगाला ज्या 2 बर्फाच्या टोप्या आईस कॅप्स आर्क्टिक आणि अंटार्क्टिक या 2 आणि थर्ड पोल जणू तिसरा आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जसे आहेत तसा तिसरा म्हणजे हिमालयातला बर्फ. तर शास्त्रज्ञांच्या पथकाने IPCCच्या अहवालात सांगितलं होतं की 2045 पर्यंत हिमालयातला सगळा बर्फ संपेल. शास्त्रीय शब्द आहे डिग्लेसिएशन, जे हिमप्रपात, हिमनग, हिमनद्या आटून जातील सगळ्या 2045. दुर्दैवाने हे दिसून आलं की ते खरं नाही. डिग्लेसिएशन होतंय पण काही ठिकाणी बर्फ वाढतो पण आहे. आणि गंगोत्री जमुनोत्री सकट उगमस्थानं मागे मागे सरकत चाललेली आहेत, पण जनरलाइज करता येईल असं नाही. तर आणि विशेषतः 2045 पर्यंत तर काही संपेल असं तर नाही. तेव्हा ह्या ज्या कॉन्झर्वेटिव्ह लॉबीज त्यांनी तो मुद्दा उचलून धरला की बघा हा डेटा खोटाच आहे. दुसरं होतं ॲमेझॉनचं जंगल. ॲमेझॉनचं जंगल म्हणजे पृथ्वीची फुफ्फुस आहेत. कारण सगळ्या पृथ्वीचं निर्माण होणारं कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेणे म्हणजे कार्बन सिंक की ते घेत आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया फोटोसिंथेसिसच्या द्वारा करून ऑक्सिजन देत आहे. हे घडवणार, ही प्रक्रिया करणारं सगळ्या पृथ्वीचं जणू ते फुफ्फुस मानावं असं प्रचंड घनदाट ॲमेझॉनचं जंगल. तिथे जंगलतोड खूप वेगाने होते. त्यामुळे भूस्खलन, जमीन वॉटर सॉइल इरोजन, जमीन वाहून पाण्यामधनं मग ॲमेझॉनच्या मधनं समुद्राकडे जाते. हे सगळं होतं आहे. पण IPCCच्या अहवालात असं मांडलं गेलं की ह्या गतीने जर असतील तर अशीच ॲमेझॉनची पण जंगलं, एक वर्ष मांडलं गेलं सुमारे 2040 पण खतमच होतील, ॲमेझॉनची जंगलच खतम होतील. ते पण दिसून आलं की हे काहीतरी ह्या डेटामध्ये काहीतरी चूक आहे आणि अशी काही 2045 पर्यंत खतम होणार नाही आहेत. आणि तिसरा निष्पन्न झाला हॉलंड हा देश की ज्याचं दुसरं नाव आहे नेदरलंड, कारण तो समुद्र पातळीच्या खालीच आहे मुळे. आणि पुन्हा माणसाच्या इंजिनिअरिंगच्या बुद्धिमत्तेने तो देश तरुण ठेवलेला आहे. कारण तो आहे सरासरी समुद्राच्या पातळीच्या खालीच आहे, पण अशी भोवती सगळ्या गेट्स तयार केलेत आणि समुद्राचं पाणी नीट अडवून ठेवून हा हॉलंड देश चालतो. मी कालच म्हणालो की कमालीचा सुंदर देश. पण बर्फ वितळणे, त्यामुळे समुद्राची पातळी वर जाणे, या अहवालांच्या मध्ये मांडलं गेलं की हॉलंड पाण्याखाली बुडेल. 3/4 हॉलंड पाण्याखाली बुडेल. हे निष्पन्न झालं की हा पण डेटा योग्य नव्हता. असं निष्पन्न झालं की IPCCच्या अहवालामध्ये हे जे उचलण्यात आलं हे अमेरिकेतल्या कुठल्या तरी निसर्गाला वाहिलेल्या विज्ञाननिष्ठच नियतकालिक तिच्यामध्ये एका कोणीतरी संशोधन करून काही मांडलं होतं. तो तसंच्या तसं उचलून IPCCने इनकॉर्पोरेट म्हणजे आपल्या अहवालामध्ये घेतलं. त्यामुळे प्रश्नचिन्ह पण निर्माण झाली. जणू ही पुरत नाहीत म्हणून की काय, त्या IPCCचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र पचौरी, IPCCला पर्यावरणाच्या कामाबद्दलच नोबेल पुरस्कार आहे, तो IPCCच्या वतीने स्वीकारला डॉक्टर पचौरींनी. आधी पण त्यांच्यावर चिखलफेक खूप झाली.
त्याला ते आणि IPCC पुरून उरलं. मधल्या काळामध्ये तर डॉक्टर पचौरींवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. खरंच आपल्याला कळायला मार्ग नाही खरं खोटं काय. पण ही पर्यावरणाची लॉबी डॅमेज झाली. आणि तरी सुद्धा जो अभ्यास करेल त्याला दिसून येईल की इकडे इकडे काही आकडे प्लस मायनस वेगळे ठरतील, पण सगळ्याच्या मधनं पर्यावरणाचा समतोल आता तर ढासळलेला आहे. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद बदललं, व्याकरण बदललं. ढासळत आहे नाही आहे, ढासळला आहे. आपण बोनस वेळावरच जगतो आहोत आता. आणि असलं तर आपल्यासमोरचं आव्हान की काही भयानक संकट वाढून ठेवलेली आहेतच, ती आवरू कशी यात आणि त्या संकटांना पुरून उरून आपलं सर्व्हायव्हल जगू कसे यात आणि सर्व्हायव्हल विथ डिग्निटी, सन्मानासहित आणि विज्ञानाच्या केलेल्या ह्या प्रगतीसहित, हेच आव्हान आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. हिमालयातले ग्लेशियर्स 2045 पर्यंत संपणार नाहीत तर एक वेळ मान्य, पण हिमालयातले ग्लेशियर्स प्रचंड वेगाने वितळत आहेत. त्यामुळे त्या नद्यांना प्रचंड पूर येत आहेत. त्या पुरामध्ये होणारी तबाही, उद्ध्वस्तता सर्वत्र खूप होते आहे. हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. हॉलंड हा देश 3/4 पाण्याखाली कदाचित 2040-45 पर्यंत जाणार नाही, पण समुद्राची पातळी वाढते आहे. या तऱ्हेने जागतिक तापमान वाढ जर चालू राहिली तर ती 6 मीटर सुद्धा वाढू शकेल. एकूण जगाची 40% लोकसंख्या समुद्र काठावर राहते. आणि नुसत्या टक्क्याचा प्रश्न नाही आहे, बहुतेक सगळ्या देशांची जी विकसित शहरं आहेत सगळी समुद्र काठावर आहेत. आपलं मुंबई घ्या, 1 मीटरनी जर वाढलं, 1 मीटरनी समुद्राची सरासरी पातळी जर 1 मीटरनी वाढली तर मुंबईच्या 40% लोकसंख्येवर त्याचे परिणाम होणार आहेत. तेव्हा हॉलंड देश बुडेल का नाही बुडेल आणि तो डेटा चुकीचा ह्यांनी हे बदलत नाही की समुद्राची पातळी अरे खरंच वाढत चालली. त्या पॅसिफिकमध्ये तुवालू नावाचं बेट आहे. तो छोटाच आहे पण स्वतंत्र देश आहे, युनायटेड नेशन्सचा सदस्य आहे. तिथे डोळ्याला कळेल असं की त्या बेटावर पाणी सगळ्या बाजूंनी, आता रस्त्यांवर तुवालू बनलं, व्हेनिस बनलं सगळीकडनं. तुवालूच्या सर्व नागरिकांनी आपला इन्शुरन्स उतरवलाय आणि त्यांना न्यूझीलंडनी मदत करायला सांगितलंय, मान्य केलंय की तुवालूच्या सर्व नागरिकांना उद्या ते बेट बुडायची वेळ आली तर न्यूझीलंडचं नागरिकत्व मिळेल. आणि असं ते 2040 का 45 कळलं, पण ते वाढतंय कळतंच. अरे मालदीव बुडून जाईल. मालदीववर आता चीनच्या मदतीने लष्कराने क्रांती करून तिथला लोकनियुक्त अध्यक्ष मोहम्मद नशीद ह्याला पकडून आता तुरुंगात टाकलंय. तो अत्यंत अभ्यासू राष्ट्राध्यक्ष होता. त्यांनी आपली कॅबिनेटची एक मीटिंगच समुद्रात घेतली, पाण्यात, पोटात. जगाला फक्त हा मेसेज सांगायला की ह्या तऱ्हेने चालू राहिले तर मालदीव्स बेट बुडणार आहे, पाण्याखाली जाणार आहे. नेपाळ, हिमालयातली जंगलतोड जी असेल ती गती, पण डिग्लेसिएशन, ग्लेशियर मागं सरकत चाललेले आहेत. त्याचा पहिला फटका नेपाळ बसणार आहे भारताला सुद्धा. ते भारताच्या कोसी, गंडकी, दामोदर या नद्यांना जे पूर येतात ते वाढतच चाललेलं आहे, पण आत्ता सुद्धा बसतोय फटका नेपाळला. तर नेपाळच्या सरकारने हिमालयाच्या एव्हरेस्टच्या पायथ्याशी आपली कॅबिनेट मीटिंग घेतली ठरवून. एवढंच जगाला सांगायला की हिमालयाची इकोसिस्टीम एकटा नेपाळ सांभाळू नाही शकत, तेवढं नेपाळपाशी साधन सामुग्री संपत्ती पण नाही. पण हिमालयाची इकोसिस्टीम जर खलास झाली, जी होत चालली आहे, तर उभ्या मानवतेचं बोंबाबोंब आहे, तोटा आहे, तर आम्हाला मदत करा. म्हणजे काही डेटा इकडे तिकडे, विज्ञान जशी प्रगती करतं तसं कधी विज्ञानाला त्यातल्या चुकाही कळतात, पण त्यांनी मूळ जे डॉमिनंट सत्य की पर्यावरणाची समस्या हा मानवाच्या संस्कृतीसमोरचा एक समान प्रश्न आहे, याच्यात बदल नाही. नुसता हा मानवाच्या संस्कृतीसमोरचा एक समान प्रश्न आहे, ह्याच्यात बदल नाही एवढं नाही आहे. आता इतिहासाकडे, भूगोलाकडे
संस्कृतींच्याकडे म्हणजे सोशॉलॉजी सगळ्याकडे बघण्याचा एक नवा सिद्धांतच समोर आलाय. ते संस्कृतीच्या विनाशाचा पर्यावरणीय सिद्धांत असं त्याला मी मराठीतलं नाव ठेवतो. आणि ह्या एका दृष्टीने माणूस आता जगातल्या घटनांच्याकडे बघायला लागलाय की अरे ह्या पूर्वी होऊन गेलेल्या अनेक संस्कृती त्या नष्ट कशाने झाल्या, कोण म्हणतं युद्ध झाली, कोण ठीक आहे. आता कळायला लागलं माणसाला की त्याच्याही मुळाशी कुठेतरी त्यांच्या स्थानिक इकोसिस्टीम ती उद्ध्वस्त झाली. ज्या इकोसिस्टीममुळे माणसाचं जगणं सर्वाइव्ह ती माणसानीच उद्ध्वस्त केली. त्यांनी माणसाने केलेली ती सामूहिक आत्महत्या आहे, ती संस्कृतीची आत्महत्या आहे. पॅसिफिकमध्ये ईस्टर आयलंड नावाचं बेट आहे. तिच्या सर्व दिशांना 3-3 हजार किलोमीटरपर्यंत कुठं जमीनच नाही, मध्ये काही नाहीच आहे. ते ईस्टर आयलंड अनेक कारणांच्यासाठी मानवतेचं एक महद आश्चर्य आहे. कारण त्यातलं एक आश्चर्य आहे, ईस्टर आयलंडवरची लिपी आपल्या सिंधू संस्कृतीच्या लिपीप्रमाणे. आता सिंधू संस्कृती कुठे, ती नष्ट झालेली नाही आहे, पण जे काही तिथे बदल झाले, जे 2 मिनिटात आपण तिथे पोचणार आहोत, त्याचा काळ इसवी सन पूर्व 1900च्या आसपास आहे. आणि हे ईस्टर आयलंडवर युरोपीय माणूस पहिल्यांदा पोचला 13व्या आणि 14व्या शतकात. तेव्हा ईस्टर आयलंडवरची काही स्थानिक शेवटची काही माणसं कशी बशी जिवंत होती. तेव्हा अरे ह्या दोनांच्या मध्ये सुमारे 3,500-4 हजार वर्षांचं अंतर आहे. ईस्टर आयलंडवर आपली सिंधू संस्कृतीची लिपी कशी काय सापडली, हे एक आश्चर्य. आणि उजाड उघडा बोडखा, तुम्ही झाड तर सोडाच, गवताचं कप्ता पण उगू शकत नाही अशी स्थिती झालेलं हे ईस्टर आयलंड. हिच्यावर दगडाचे महाप्रचंड पुतळे आहेत. आधी तर वाटलं की असं जमिनीपासून वर 10-10, 15-15, 20-20 मीटर उंचीचे असे नुसते माणसाचा चेहरा दगडातनं कोरलेला असाच आहे. नंतर संशोधन केलं आणि उत्खनन झालं तर लक्षात आलं ते नुसता तो मातीच्या वर असा दिसत होता. उत्खनन केल्यावर खाली दिसलं की असा प्रचंड मोठा दगडाचा खाली तो माती खाली गाडला गेलेला होता, दिसत होता असं फक्त मानेपासूनचं वरचं. हे अद्भुत आहे की ईस्टर आयलंडवर कोण लोक होती, अशी लोक की जे एवढ्या प्रचंड दगडाचा पुतळा तिच्या सूक्ष्म तपशिलासहित कारागिरी करू शकत होते, पण ते उद्ध्वस्त झाले. कधी होते, उद्ध्वस्त कसे झाले? त्या ईस्टर आयलंडच्या इकोसिस्टीमचा शास्त्रज्ञ अभ्यास करतात. विज्ञानाच्या जवळात जवळ जाणारा निष्कर्ष आहे की ईस्टर आयलंडवरची इकोसिस्टीम ईस्टर आयलंडवरच्या माणसांनीच मोडून खाल्ली. आणि त्यावरचं जंगल, झाडं की ज्याच्या आधारे सस्टेनन्स माणूस टिकत होता, तर ह्या असलेल्या आयलंड बेटावरच्या वेगवेगळ्या टोळ्या, त्यांची छोटी छोटी राज्य, त्यांच्या एकमेकाशी असलेल्या लढाया आणि कोण जास्ती प्रभुत्व संपन्न हे सिद्ध करायला हे असे मोठे मोठे एकाहून एक मोठे पुतळे, ते सॉव्हरिनिटी प्रभुत्वाचे लक्षणं, ती टोळ्या टोळ्यांची स्पर्धा, त्यातून युद्ध. पण एकाने स्थापित केली की तुझ्यापेक्षा माझा पुतळा मोठा, हे करायचं, याला दगडातनं कोरून, पण ते आणायचे कुठनं, लांब लांबवरनं. आणि ते एवढ्या मोठ्या आकाराच्या शिळा त्या वाहून नेऊन मग त्याचा पुतळा तयार करायचा. त्याला झाडं तोडायची, त्या झाडांचे गोलाकार बुंधे ते चाक म्हणून वापरायचे, त्याच्यावरनं हे दगडाचे तणावारी मणावारी प्रचंड वजनाचे घेऊन यायचे. या स्पर्धेमध्ये प्रचंड झाडाची तोड झाली. तो एक क्रिटिकल पॉईंट येतो की तुम्ही पर्यावरणाची परिसंस्था, इकोसिस्टीम या एका टप्प्यापर्यंत तोडत आलात. एक निसर्गाची स्वतःची शक्ती आहे की तो पुनरुज्जीवन करत राहतो. तुम्ही निसर्गावर ओझं टाका टाका टाका, एक क्रिटिकल पॉईंट आहे की आता ह्यानंतर पॉईंट ऑफ नो रिटर्न, की तुम्ही ह्याच्या जर पलीकडे सरकलात तर नाहीच आहे, आता विनाश ढासळणार आहे, ते खाली खाली जातच ढासळतच राहणार आहे. हा फिजिक्समधला सुद्धा मी पहिल्या व्याख्यानातही सांगितलेला केऑस थिअरी म्हणजे बटरफ्लाय इफेक्ट, की अशी एक चेन रिॲक्शन त्यातनं चालू होते. त्या केऑस थिअरीनीच कॉम्प्लेक्सिटी थिअरी म्हणून मांडली की तुम्ही एखाद्या व्यवस्था ती किती ओझं घेऊ शकेल, किती, तर तुम्ही तिच्यावर ओझं टाका 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 आणि तुम्हाला दर एक नवं युनिट त्या इकोसिस्टीमवर विनाशाचं ओझं टाकण्याचं दर एक नवं युनिट ती सिस्टीम झेलते आहे. आपल्याला वाटतं ती ठीक आहे, आणखी झेलते, आपल्याला वाटतं ते ठीक आहे, आणखी झेलते आहे. पण
एक क्षण असा येतो की अख्खी सिस्टीम कोसळते. तो केव्हा येतो सांगता येणार नाही. ती कोसळवणारा शेवटचा कण कोणता हे पण सांगता येणार नाही. ही फिजिक्समधली कॉम्प्लेक्सिटी थिअरी आहे. पण असा पर्यावरण कोसळण्याचा पॉइंट ऑफ नो रिटर्न, आणि आता त्या परिसंस्था इकोसिस्टीमवर ओझं टाकता कोसळणार आहे, आज का उद्या. पण विज्ञानाला ते कळलेलं आहे की आपण उधार वेळेवरच जगतो आहोत. कित्येक विवेकी शास्त्रज्ञ पण सांगतात की आता जागतिक तापमान वाढीमुळे होणारा विनाश टाळण्याची तर भाषा तर सोडाच तुम्ही, मानवतेसमोर भीषण विध्वंस मांडून ठेवलेलाच आहे. आपल्यासमोरचं आव्हान आहे त्याला सामोरे कसे जाऊयात, होणारा विध्वंस कमी कसा करूयात, आणि असा कितीही विध्वंस झाला तरी त्यामधून मानवी संस्कृती वाचून उद्याची पुन्हा प्रगती कशी करूयात, एवढंच काय ते आपल्याला आव्हान. आपल्याला त्याचं रूप दिसतं त्या ईस्टर बेटावर. कारण सर्व दिशांना 3000 किलोमीटरपर्यंत काही नाही, तेव्हा त्याच्यावरची ही माणसाची आधी टोळ्यांची स्पर्धा, राजकीय स्पर्धा, आर्थिक स्पर्धा, स्टेटस सिम्बल करताय मोठे पुतळे, त्याकरता जंगलतोड. ते जंगलतोडीचा एक पॉईंट असा आला की आता यानंतर तुम्ही झाडं लावायला जरी गेलात ती टिकणार पण नाही आहेत. एक आर्थिक राजकीय सामाजिक कंपल्शन निर्माण झाली की नाही जास्ती झाडं तोडलीच पाहिजेत. करत करत खरंच आहे, युरोपीय माणूस जेव्हा पहिल्यांदा पोचला तिथे 14वं शतक, त्यांनी ते उजाड होत तरी अजून स्थानिक माणसं होती, त्यांच्या आपसातल्या लढाया अजून चालू होत्या. एक शेवटचं बेटावर एक शेवटचं झाड आहे ते पण तुटलं. हेचं दस्तावेज आहे, ह्याचं रेकॉर्ड, ह्याचं उपलब्ध आहे. ह्याचं अभ्यास करणाऱ्यांना ईस्टर आयलंडमध्ये आपण अजूनही वेळेत शहाणे झालो नाही तर उभ्या मानवी संस्कृतीचं काय होईल. कारण तुमच्या माझ्याकरता आज तर ही सगळी पृथ्वी, हे सर्व अवकाशामध्ये असलेलं ईस्टर आयलंडच आहे. त्याच्यावर ते माणूस कसा पोचला आणि त्याची सिंधू संस्कृती कशी होती आणि त्याच्यापाशी ही टेक्नॉलॉजी ना, शेवटी हे प्रचंड मोठे दगडी पुतळे कसे, सगळ्याची उत्तरं शोधावी लागतील. पण त्याच्याशिवाय दुसरं नाहीच आहे. एक नॉर्वेजियन साहसवीर आणि शास्त्रज्ञ थॉर हेअरडॉल असं नाव त्याचं, त्यांनी पैजेवर साध्या तराफ्यावर त्यांनी ईस्टर आयलंड पर्यंत जायचं पॅसिफिकमधनं, आणि तराफ्यावरनंच पुन्हा त्या ईस्टर आयलंडवरनं चिले देश, ते आत्ता ईस्टर आयलंड चिले देशाच्या सार्वभौमत्वाखाली आहे, तर पुन्हा यायचं. म्हणजे जेव्हा फार टेक्नॉलॉजी प्रगत नव्हती तेव्हा माणूस हे असे साधे तराफे बांधून पण पॅसिफिक महासागर पार करत असेल का, तर थॉर हेअरडॉलनी 1970च्या आसपास हे त्यांनी स्वतः अशी एक मोहीम, एक्सपिडिशन केली. ते ओस्लोमधल्या एका प्रदर्शनामध्ये आजही मांडून ठेवले. मी भाग्यवान आहे की मला ते सर्व पाहायला पण मिळाले. आधी लहानपणी मी त्या थॉर हेअरडॉलच्या साहसाच्या कथा देहभान विसरून वाचल्या. दक्षिण ध्रुवावर पोचण्यासाठीची कॅप्टन स्कॉट आणि एमुंडसेन यांच्यामधली कॉम्पिटिशन, त्यातला कॅप्टन स्कॉट करेक्ट त्या दक्षिण ध्रुवाच्या जागेपर्यंत सरकतोय, पण त्याला कळत चाललं की आपण जात राहिलो पुढे तर मरणार आहोत. तरी ते मरणार आहोत कळत असून तो जात पण राहिला आणि तो डायरी पण लिहित राहिला. खरंच कॅप्टन स्कॉट मेला. नंतर कधीतरी बर्फामध्ये त्याचं ते प्रेत, ते बर्फात असल्यामुळे, आणि डायरी सापडली त्याची, तिच्यात त्याच्या साहसाच्या कथा, म्हणजे माणसामधली साहसी वृत्ती की ज्याच्यात उद्याच्या मानवतेचं कल्याण आहे. आणि एमुंडसेन पोचला, तोही नॉर्वेमधलाच. या मी जशा वाचल्या होत्या तसा हा थॉर हेअरडॉल त्यांनी सिद्ध करून दाखवलं की नुसत्या साध्या तराफ्यावरही माणूस महासागर पार करत जाऊ शकतो. त्याच्या एक्सपिडिशनच्या काळात त्यांनी 1970च्या आसपासच मांडलं की माणूस महासागरांच्या मध्ये जे त्याच्या औद्योगिक प्रदूषण सोडतोय त्यांनी महासागर मरत चाललेत. सिंधू संस्कृतीकडे पाहताना सुद्धा आता अनेक जण ही एक लाईन मांडतात. एकतर आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत बकवासच ठरलाय, खोटा आहे. तो कायमच खोटा होता. तो इंग्रजांनी लादला आपल्या देशावर, आत्ताचा विषय नाही. पण सिंधू संस्कृती काय, आर्य नावाचे कोणी ते कुठून तरी बाहेरून आले, त्यांनी हे बकवास आहे, हे भंकसच होतं. पण सिंधू संस्कृती सुद्धा कशामुळे आता नष्ट हा शब्द नाहीत वापरत, पण स्थलांतर झाली. कारण सिंधू नदीच्या उगम आणि तो सगळा परिसर म्हणजे हिमालयाचा, तिथले भूस्तर बदलले.